विचारलं तुकोबारायांना, अहो आखी संपत्ती तोंडचा घास तुम्ही बाहेर काढला, अहो काय संपत्ती म्हणायची? एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी, 300 ते 400 तोळं सोनं तुकोबारायाकडे घाण आहे. अशा कागदाच्या 25 बैलगाड्या तुकोबारायांनी पाण्यात बुडवल्या. इंद्रायणीत अशा कर्जपत्रांच्या किती बैलगाड्या? 25 इंद्रायणीत बुडवल्या ना. तुकोबाराय जरा तरी विचार करायचा. लोक मरतात पैशासाठी, तुम्ही हाताने दारिद्र्यता उडवून घेतली. असं काय दिलं तुम्हाला देवाच्या नावाने की तुम्ही दारिद्र्यालाही घाबरला नाहीत? दारिद्र्य तुम्हाला सुख देतो, इतकी ताकद देवाच्या नामात. तुकोबाराय म्हणले कसं सांगू तुम्हाला, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं तुमच्या डोळ्या देखत करू एवढी ताकद माझ्या विठ्ठलाच्या नामात आहे. पैशाला कोण खाते? लोक म्हणले अगं तोंडाला येतं म्हणून काही बोलायचं काय, म्हणून ऐकता म्हणून काही सांगायचं काय? गाढवाचं कुठं घोडं होत असतं का? हरसुलकर गाढवाचं घोडं होतं का? तुम्ही मुदाम करताय का रे? हा काय काय माणसं तर अशी बसल्यात, तू बोल मी आहे, तू बोल, मी बसलोय तू बोल ग, मी बसलोय ना तू बोल, उपकार करताय. आणि काय काय तर अशी बसल्यात त्यांच्या तोंडाकडे बघून असं वाटतंय आत्ता माणसं बोलवावी, उचला या. दुसरं काय, जिवंत याची जाणीवच नाही रे. ना आनंद आहे ना दुःख आहे, निस्ता नासका कांदा बसला. नीट आळसला ही बी कळ ना, आनंदी हेही कळ ना. जर चेहऱ्यावर काहीतरी एक्सप्रेशन असू द्या, माणूस याची तर जाणीव असू द्या. लोक उपकारीच परमार्थ करतात. परवा दिवशी एका पट्ट्यानं 20,000 लोकांची पंगत घातली. किती? म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व आहे, काय हृदय विशाल आहे. म्हटलं अहो महाराज 20,000 लोक खाऊ घातली. 20,000 म्हणलं काय विशाल हृदय पट्टा, 20,000. शेजारचा म्हणला ताई लय नका कौतुक करू, मला सहन होई नाही. म्हणलं काय झालं? अरे खाऊ घातल्यात. कौतुक करणं हे सुद्धा कौतुकच आहे. कोणतरी कुणाचं कौतुक करतं याच्यासारखं कौतुक दुसरं नाही. कारण कोण कुणाचं कौतुक कराय तयार नाही. म्हणलं अरे 20,000. तर म्हणला ताई त्यानं काही चांगल्या मनानं खाऊ नाही घातली लोक. म्हणलं मग ती म्हणला इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुतिवल्या ती. अरे जाऊ दे म्हणलं, कशासाठी तरी खाऊ घातली, खाऊ घातली हे महत्वाचं आहे. अरे खाऊ घालतोय यात काय नवल आहे, प्रत्येकाला गंध लावतोय आणि मग खाऊ घालतोय. राज बहीण आहे म्हणून सांगते, जमलं तर प्लीज ऐकाय. कोणच धर्म सोडत नाही, आपणही सोडायचा नाही. कपाळाला गंध लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. कारण जगाच्या कुठल्या जरी कोपऱ्यात गेलो आणि कपाळाला गंध बघितला की आपल्याला हात लावणाऱ्याला 4 वेळा विचार करावा लागेल की हिंदू धर्माचं कार्ट आहे. अरे विचार करावा लागेल हात लावायच्या अगोदर. इतकी ताकद त्या गंधात आहे. जी चंद्रकोर आपण लावतो, तुम्ही फक्त शिवजयंतीपुरतेच लागतात, त्यात माझा दोष नाही. शिवमुद्रा ऐकली? प्रतिपद चंद्र लेखेव. आपलं स्वराज्य हे प्रतिपदेचा चंद्र आहे. कशाचा? प्रतिपदेचा. प्रतिपदेचा चंद्र म्हणजे उगवता. चंद्रकोरच्या आकारेसारखा चंद्र असतो तो. उगवता हे काय प्रतीक देतं? वाढत्या वैभवाचं प्रतीक देतं. माझं स्वराज्य हे असंच वाढत वाढत पूर्ण होणार आहे. म्हणजे कपाळाला जर तुमच्या चंद्रकोर असेल तर शिवरायांच्या भक्तासोबत सोबत ते आपल्या वाढत्या कर्तृत्वाचं सुद्धा प्रतीक सांगतं. म्हणून कपाळाला ते असावं. काही लावा, गंध लावा, चंदन लावा, बुक्का लावा. आणि वैष्णवांचं म्हणाल तर आमच्याकडे वैष्णवांची ओळखच आहे. आमच्याकडे वैष्णवांची ओळखच आहे. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांच्या. येतोय? लक्षात येतोय? ही आपली ओळख आहे की आपण वैष्णव आहे, आपण हिंदू धर्मातले जन्माला आलोय. म्हणजे कमीत कमी उद्या धडकाला कुठं मिळाला तर शेजार पाजारच्याला कळवं तरी कुठल्या गँग मधला आहे. नेमका पुरायचा का जाळायचा एवढं तरी मिळ लागावा त्याला. आणि खरं सांगा दादा, बोलल्यावर राग येईल तुम्हाला, कोरोनात सगळं बंद होतं, नमाज बंद होतं का? सप्ते बोलत म्हणलं नाही, मुदाम करते ती. अरे खरं बोलायचं सोडा, पण खऱ्याला साथ तरी द्या. होय होय तरी म्हणा. खरं बोलायची तर आपल्यात हिंमत नाही, पण होय तरी म्हणायची ठेवा. तुमचं कसं आहे, तुम्हाला असं वाटतंय तुम्ही मला फसवताय, पण तुम्ही फसताय. तुमचं कसं झालंय, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारलं एवढा काय हसतो? कंडक्टरला फसवला. तर म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. तुम्ही सांगा ह्याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? तो का म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्या होणी दगड बरे देवा. आपल्यापेक्षा दगड बरे. ते हरसूल 3 किलोमीटर ती काम तरी करते, गाव किती राहिले सांगायचं. आपलं त्याच्यापेक्षा भागार काम आहे रे.
आपलं काही सांगतच नाही. बोला जा, मी काही तुम्हाला शास्त्रवेद विचारतेय का? जे मला जमतं ते मी करते, तुम्ही थोडा आधार द्या ना. एक काम करा, वाटलं तर कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण तुम्ही बोला. तुम्हाला वाटायचं ही न घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते बाबा पण बोल. ते घेतल्याशिवाय बोलत नाही तुम्ही, सवय आहे तुम्हाला माय बाप. बोलत जा. वारी बंद होती का चालू? सप्ते, मंदिर, काकडा, हरिपाठ, रामायण, नमाज. आपण हाईच शाळ पटलेली रे. जरा ताकद निर्माण करा, जरा एकता निर्माण करा. कधी गुरुद्वाऱ्यात गेलात का? शीख लोकांच्या गुरुद्वारा जा एकदा. कपाळावर मस्तकावर कापड बांधल्याशिवाय ते प्रवेश देत नाहीत. अंगावर फाटके कपडे असले प्रवेश देत नाहीत. तुमच्या पोरीचा जर स्लीवलेस शर्ट आहे, क्रॉप टॉप आहे, पॅन्ट फाटकी आहे, ते तुम्हाला मंदिरात येऊ देत नाहीत. अंगावर संपूर्ण कपडे असतील आणि मस्तकावर काहीतरी घेतलेलं असेल तरच त्यांच्या मंदिरात प्रवेश आहे. तिथे बोर्ड आहेत, असे कपडे चालणार नाहीत, असे असतील तरच एंट्री आहे. आमचं काय? आम्ही महादेवाच्या मंदिरात फोन करतो, तू ये तिकून, मी येतो हिकून, भेटू आपण महादेवाच्या मंदिरात. महादेवाच्या? अरे जगाचा बाप बसलाय तिथं, जनाची नाही मनाची तरी लाज ठेवा. प्रेम वगैरे हे करायला खूप आयुष्य बाकी आहे रे, खूप आयुष्य बाकी आहे. आपल्या भाऊकीनं आपल्या बापासमोरून 4 चाकीमध्ये फेरफटके मारले. आपला बाप आयुष्यभर सायकलीवर फिरला, कारण त्याला आपल्यावर विश्वास होता, त्याला आपल्याला मोठं करायचं होतं. आपल्या आईनं फाटक्या पत्राची साडी घातली, आपल्या भाऊकीतल्या बाया तिच्या समोर येऊन नवरात्रात 9 दिवस 9 वेगवेगळ्या साड्या घालत होत्या. पण माझ्या आईला कधी वाईट नाही वाटलं, कारण तिचा माझ्यावर विश्वास होता की ज्या दिवशी माझं पोरग यशवंत होईल, माझं पोरग कीर्तिवंत होईल, त्यावेळेस 9 काय, अरे 9,000 साड्या घ्यायची ऐपत माझ्या पोरामध्ये निर्माण होईल. तो विश्वास होता त्याचा त्याच्या लेकरावर, म्हणून तिने कधी वाईट नाही वाटून घेतलं. आयुष्यभर माझा बाप चालत फिरला, दोतर फाटकं घातला माझ्या बापानं. अरे कपडे मळलेले असायचे त्याचे, आणि त्याच्या समोरून पुढाऱ्यासारखे कपडे घालून भाऊकी फिरायची. आमचं घर पत्र्याचं होतं, त्यांचा बंगला होता. त्यांच्या घरात एसी होती, आमच्या घरात पंखा नव्हता. त्यांची पोरं आज वाईट वळणावर आहेत. माझ्या शेतकऱ्याच्या मायबापाची पोरं आज त्यांच्या मायबापाला त्यांच्या कष्टावर राजा राणीसारखं सांभाळतात. हे सुख आहे त्या झोपडीतलं. हा विश्वास तुम्ही कमवार आहे. या वयात एखाद्या वेळेस पांडुरंगाची वारी नाही जमली तरी काही हरकत नाही. या वयात एखाद्या वेळेस नाही देवाकडे जाता आलं तरी काही हरकत नाही. पण या वयात जर आपलं पहिलं कर्तव्य काय असेल तर आपल्या आई वडिलांची सगळी स्वप्न पूर्ण करणं, ज्यांनी ते आपल्यासाठी त्यागली, हेच आपलं प्रथम कर्तव्य आहे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. आणि साधा प्रश्न आहे रे, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला जगाचा बाप कळणार आहे? ज्याला घरातली माय कळली नाही जगाची माय कळणार आहे? अर्थात नाही रे माय बाप. साधं आहे. तुम्ही वाईट नाही येत रे दादा, खरंच नाही येत. खरंच आपली परंपरा, आपले विचार वाईट नाही. छत्रपती शिवरायांच्या रक्तांचे लेकर आहेत आपण. मला विश्वास आहे माझ्या हिंदू धर्मातल्या प्रत्येक पोरावर. कुणी काही म्हणा दादा, मी व्यासपीठावर एकदम ठामपणे सांगेल, इतकं कौतुक आहे माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक भावाचं. आणि अर्ध्या रात्री अप्सरेसारखी सुंदर अर्धनग्न पोरगी त्याला दिसली ना तर इतके विचार प्रबळ आहेत आमचे. इतका हिंदू धर्म श्रेष्ठ आहे की तो पोरगा त्या पोरीला तिच्या आईपर्यंत सुखरूप पोहोचवणार, हा विश्वास आहे माझा प्रत्येक त्या महाराष्ट्रातल्या हिंदू धर्माच्या पोरावर. आणि आहेतच. जिथं वरातीत नाचणारी पोरं आहेत ना, त्याच महाराष्ट्रात कीर्तनात टाळ घेऊन उभा राहणारी सुद्धा पोरं आहेत. हे लक्षात घ्या. ज्या महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर मायबापाला वृद्धाश्रमात ठेवणारे औलादी आहेत, त्याच महाराष्ट्रात स्वतःच्या कष्टावर मायबापाला थाटात सांभाळणारी सुद्धा पोरं आहेत. प्रत्येक टोपल्यात 2-4 नासके कांदे असतातच. कचकच कांदा कापताना बोट असतात, 2-4 असतात, 2-4 असतात. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, कुसंगतीने साधू सुद्धा नाचतो. महाराज लोकांच्या नादी पिदाडं लागलं, पिदाडं सुधारत, महाराज पितो. इतकं सद्गुणाचा नियम आहे, लवकर लागत नाही. दुर्गुणाचा धर्म आहे, लागल्याशिवाय राहत नाही. नियम आहे, शास्त्राचा नियम आहे. सद्गुण लवकर येणार नाही, पण दुर्गुण आल्याशिवाय. इमानदारीने सांगा दादा, दारूचा पहिला ग्लास, गुटख्याचा पहिला घास, सिगारेटचा पहिला श्वास तुम्ही तुमच्या खिशातल्या पैशानं घेतला का?
तोंडावून कळतंय कोण खातं कोण पितं ती. त्यामुळं असं नका समजू की कळणार नाही. सगळे काही निर्व्यसनी नाहीत बसलेले. पहिला गुटखा, पहिली तंबाखू, पहिला दारूचा ग्लास स्वतःच्या खिशातल्या पैशानं घेतला का? मग जीवनात कोणतर दानशूर कर्ण होता का नाही? ती म्हणला घे अर्जुना घोटभर तरच युद्ध जिंकशील. अर्जुनानं जी घोट घेतला युद्ध संपलं तरी अर्जुन जागेवर नाही. मी म्हण दुर्गुण रे तो. मला हा धर्म नाही आपला. 32 इंच छाती, 140 ते 160 किलो वजन, 6.5 ते 7 फूट उंची, नजरेत असं अंग आहे की अर्धा शत्रू बघून गार व्हायचा. हे मावळे होते माझ्या शिवरायांचे फक्त शाकाहार आणि निर्व्यसनता याच्या बळावर. ताकद होती. खरंच सुंदर आहेत रे आपण. फक्त आपल्याला आपली किंमत कळली, आपल्याला कमीपणाचा मोठेपणा करता आला. दुनिया झुकतीये, झुकाने वाला चाहिए. आपण आपलंच कौतुक करायचं. गाव माझं, माती माझी, तालुका माझा, जिल्हा माझा. मग इथं साम्राज्य सुद्धा माझच असलं पाहिजे. तुम्ही माझ म्हणलात तरी हरकत नाही. गावातल्या पानाच्या टपरीपासून शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळी दुकानं आपली पाहिजे. का? असलीच पाहिजे. अरे दुकानं ती टाकतात, घड्या घालाय आपल्याला ठेवतात का? आपल्याला दानत नाही कष्ट करण्याची. अहो ताई आमच्याकडे काय पैसा आहे? व्यापार करायला पैसा लागत नाही, डोकं लागतं. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या सेकंड इयरला आहे. सरांनी त्याला उभं केलं. त्यांना उत्तर देताना आम्हाला कळलं किती बोबड आहे. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, तू लॉला ऍडमिशन घेतलंय, तू वकिली कशी करणार? तर म्हणला थतलं बोलू नका. कतलं बोलू? थतलं नाही तर कतलं बोलू? अरे तू वकील होणार आहे, तू कशी केस लढणार? तुझं वक्तृत्व प्रबळ नाही, शब्द स्पष्ट नाहीयेत, शब्दांवर फेक नाहीये, धमक नाहीये, तू कसं बोलणार? तर म्हणला कतबी बोलल. कत बोलाल? कतबी कत बोलाल? सर म्हणले ते वकील राहू दे बाजूला. हे 20 रामायणाचे ग्रंथ घे. उद्यापर्यंत यातला एक जरी विकला ना पट्ट्या, हा मास्तर तुझ्या पाया घालून जाईल आणि नोकरी सोडेल. सरांनी अंडरएस्टिमेट केलं त्या पोराला. दुसऱ्या दिवशी लेक्चर भरला. सरांनी उभा केलं त्याला. काय रे म्हणले, ग्रंथ विकले? हा तर थगले विकले. सर म्हणलं कस काय? लय थोपय म्हणला. तर प्रत्येकाच्या दलवाद्यात जायतो, दलवादा वाजवायतो. त्यांनी दलवादा उदलला, त्यांना फक्त म्हणायचं हे बदा हे रामायण आहे, हे बदा हे रामायण आहे, तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले दिन होय पुढं. तुझ्याकडनं चिता ऐकण्यापेक्षा घेतली ना बरं स्ट्रॅटेजी. गणिमी गावा 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं. याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त सैन्य आहे शत्रूचं. तरी 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत त्यांच्या नाकाला टिचून स्वराज्यात आणले. हा इतिहास आहे माझ्या छत्रपती शिवरायांचा.